नमस्कार, मैं विलास उर्पड़े फिर स्वागत करता हूं आपका आपके अपने वेब न्यूज चैनल सुप्रीम पावर पर। दोस्तों, हम देश प्रदेश, आपके जिले और आपके क्षेत्र से जुड़ी खबरों को प्रकाशित करते रहते हैं। तो आप हमारी खबरों को देखने के साथ साथ हमारे चैनल से सीधे जुड़ सकते हैं, सिर्फ और सिर्फ इस लाल बटन को दबाकर और हमारे चैनल को सबस्क्राइब कर। खरं तर त्यांच्याकडे काय हालचाली सुरू आहे, क्रिया प्रतिक्रिया सुरू आहे, यावर भारतीय जनता पार्टीचा एक कार्यकर्ता म्हणून मत देणं, प्रतिक्रिया देणं याची आवश्यकता वाटत नाही। हे खरं आहे की निवडणुकीचं यश अपयश यानंतर मात्र आत्मचिंतन कोणीही करायचं असेल तर ते जाहीरपणे करण्याच्या ऐवजी एकमेकांसोबत बसून केलं पाहिजे। राजकारणामध्ये जनतेला विकासावरच्या बातम्या जास्त आवडतात। त्यांच्यासाठी कोणता राजकीय पक्ष त्यांचे प्रश्न घेऊन काय मत मांडते आहे यावर जनतेचं लक्ष असतं। पराभवाचं विश्लेषण जाहीरपणे करून आता गेलेला पराभवचे क्षण हे काही विजयामध्ये बदलता येत नाही। म्हणून पक्ष कोणताही असो, विश्लेषण हे व्यक्तिगत स्तरावर किंवा सामूहिकपणे शांततेत करण्याची आवश्यकता आहे। भाऊ, शरद पवार असं म्हणाले की खरं तर बैठका होणे गरजेचे होते। एकीकडे भाजप स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बैठका घेत आहे, मात्र महाविकास आघाडीत तसं काहीच दिसत नाही। शरद पवारांनी नाराजी व्यक्त केली नाही। खरं तर असं आहे की विजय आणि पराभव हा क्षणिक असतो। या विजयाला पराभवामध्ये जाऊ द्यायचं नसेल तर मग विजयानंतर तो विजय नम्रतेने स्वीकारावा लागतो, आणि पराभव कायमस्वरूपी करायचा नसेल तर जो बदल मी माझ्यात केला, मला वाटतं की पराभवानंतर विजयाकडे सुद्धा जाता येतं। संपर्क आहे, बाकी गोष्टी आहे, या व्यवस्थित रीतीने करून ठेवल्यात मला वाटतं की कोणताही पक्ष, कोणताही राजकीय नेता हा काही अमरपट्टा घेऊन कदापि येत नाही। नाही, हे तर निश्चित होतं ना, कारण शिवसेना आणि काँग्रेस या दोन विचारामध्ये कुठेही समानता नाही। रेल्वेच्या दोन पटरी जशा कधीच एकत्र येत नाही आणि एकत्र आल्या तर अपघात झाल्याशिवाय राहत नाही, तसं हे होतं। दोन वैचारिक म्हणजे यांच्यामध्ये एकत्रित येण्यासारखं काहीच नव्हतं। एक हिंदुत्वासाठी काम करणारा पक्ष आणि दुसरा साधारणतः हिंदुत्वावर नेहमीच टीका करणारा पक्ष, तर दोन पक्ष एकत्र येण्याचं काही कारण नव्हतं। पण तेव्हा सत्तेसाठी आपल्याला आठवत असेल 24 ऑक्टोबर 2019चा 4 वाजताचा तो अशुभ वेळ, आणि त्यावेळी मनात इच्छा जागा झाली। मला वाटतं की कधी कधी तात्कालिक फायद्यासाठी दूरगामी दीर्घकालीन नुकसान सहन करावं लागतं। माझं मुख्यमंत्री महोदयांशी चर्चा सकाळीच झाली। मुख्यमंत्री महोदय जाताना मी त्यांना सांगितलं की काल मला निमंत्रण आलं, काल जोरगेवारांचा मिस कॉल आहे माझ्याकडे, पण मला हा काही आता ही जी शिफ्टिंग चालू आहे आणि उद्या शिर्डीला जायचं असल्याने आज माझं येणं शक्य होणार नाही, कारण माझा शिफ्टिंगचा शेवटचा दिवस आहे। अहो, ताकद कोणी दिव्यानी मोठा होतो का? अहो, मी इतकी झाडं लावली, शेवटी कोणतं झाड लावल्यावर त्या झाडाचा गुण असतो किती उंच जायचं। हे कोणत्या झाडाला किती खत पाणी दिल्याने कोणतं झाड मोठं होतं का? असं असतं तर मग आपलं एक एक झाड 100 फुटाचं येऊ शकत असतं। असं काही खत पाणी दिल्याने होतं का? आपापल्या कामाने प्रत्येकाला मोठं व्हायचं असतं। खत पाण्याने प्रत्येक झाडाची उंची किती व्हावी हे ठरलं असतं। भाऊ, विधानसभा निवडणुकी दरम्यान काही लोक आपल्याकडे सोडून गेले होते, त्यांना पुन्हा एकदा परतीचे वेध लागलेले आहेत। चर्चा सुरू आहे, काही नेत्यांनी भेटीगाठी देखील सुरू केल्या, अशा परत नेत्यांचा काही विचार केला नाही। याची माहिती माननीय अध्यक्ष महोदय व माननीय मुख्यमंत्री महोदय ठरवतील। फक्त एवढंच आहे की जर ज्यांनी विधानसभेत विरोधात काम केलं म्हणा किंवा विधानसभेमध्ये बंडखोरी केली, उमेदवार उभे राहिले, त्यांना पक्षात घेताना मला वाटतं की त्याचा अतिशय काळजीपूर्वकच निर्णय केला पाहिजे। अन्यथा मग कार्यकर्त्यांना असं वाटायला लागेल की ठीक आहे, क्षणिक बंडखोरी केली तरी हा पक्ष इतका मोठा आहे की या पक्षात आपण कधीही प्रवेश करू शकतो, आणि मला व्यक्तिगत रीतीने वाटतं की याचा मग दूरगामी दीर्घकालीन काय परिणाम होईल याचा विचार केल्याशिवाय
असे निर्णय करताना सावधानी करणे आवश्यक. भाऊ, काल राष्ट्रवादी शरद पवार यांचा जो पक्ष आहे त्याचा एक मेळावा झाला. त्यामध्ये तरुण सगळे नेतृत्व जे आहे तरुण कार्यकर्त्यांनी प्रदेशाध्यक्ष बदलायची मागणी केली आहे. जयंत पाटील यांना पत्र हटवण्याची मागणी त्या ठिकाणी केली पाहायला मिळाली. नाही, मी म्हणूनच म्हणतो की हा विषय त्यांच्या पक्षातला अंतर्गत विषय आहे. असा कोणताही पक्ष असेल, कोणतीही संघटना असेल, कोणतेही सरकार असेल, हे तरुण आणि अनुभवी यांचं एकत्रितपणे संयुक्त मिश्रण असतं आणि हे तसं ठेवावं लागतं. शेवटी प्रश्न तरुण किंवा वयोवृद्धाचा नाही आहे. प्रश्न असा आहे की जनतेची सेवा करण्याच्या दृष्टीने योग्य निवड होणं गरजेचं आहे आणि ही योग्य निवड. आणि शेवटी मग तरुणाची भाषा तुम्ही कोणत्या वयोमर्यादेपर्यंत करा, किती 75 वर्षाचा तरुण की 80 वर्षाचा तरुण की 50 वर्षाचा तरुण. मला वाटतं की यामध्ये तरुण किंवा वृद्ध किंवा अनुभवी यावर न जाता त्याच्या क्षमतेने योग्य निर्णय दिला पाहिजे. उद्या एखादा 25 वर्षाचा तरुण असेल आणि अफाट क्षमता असेल तर त्याला ही संधी दिली जाते. एखादा मुख्यमंत्री पंतप्रधान 70 वर्षाचे असेल पण प्रचंड अनुभव आहे, मग त्यांना संधी दिली जाते. म्हणून मला वाटतं की वयावर आधारित संधी नसते, काम आणि अनुभव हे महत्वाचे असतात. चंद्रकांत यांच्या जयंती सोहळ्याला मुख्यमंत्री झालेल्या वारासाठी दुसऱ्या वाराने यायला हवं होतं असं नाही, मी सांगितलं की त्याचं कारण काय आहे आणि ते आज सांगताय. खरं तर कदमवारांचा सन्मान हा मी विधानसभेत आयुधांचा उपयोग करून काँग्रेसच्या कार्यकाळात कधीच सभागृह झालं नाही. ते सभागृह मूळमध्ये मी उभं केलं. त्यामुळे असं सांगण्याची आवश्यकता मला वाटतं योग्य नाही. राजकारण कोणी करू नये. काही गोष्टी असतात त्या गोष्टीमध्ये आपण त्या दिवशी अनुपस्थित राहिलो म्हणून मला अशा पद्धतीने सांगण्याची आवश्यकता नाही. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये स्वर्गीय कदमवारांचं स्मारक हे मीच केलं, हे कोणत्याही काँग्रेसच्या नेत्यांनी केलं नाही. सर, भाऊ, महसूल वाढीसाठी दारूचे परवानगी आहेत ते दिले जाणार आहे असं सांगितलं. नाही, मला माहित नाही, पण आमचं जे सरकार आहे ते सरकार या अगोदर या विषयावर दारू परवाने वाईन शॉप देण्याच्या बाबतीमध्ये नेहमी प्रतिकूल राहिलाय. स्वतः देवेंद्रजींनी जेव्हा काँग्रेसच्या राज्यामध्ये हा प्रश्न उपस्थित करण्यात आला त्याला कडाडून सभागृहात विरोध केला. आता भविष्यामध्ये ही जी पक्षाची भूमिका होती तीच कायम राहील की राहणार नाही याच्याकडे तुमच्यासारखा मी वाटतोय. भाजप आणि ठाकरे यांचे संबंध जे आहेत ते दिवसेंदिवस वाढताना चांगले सुकर होताना पाहायला मिळते. उद्धव ठाकरे मुख्यमंत्र्यांना भेटले, त्यानंतर आदित्य ठाकरे सुद्धा 2-3 वेळा मुख्यमंत्र्यांना भेटले. त्यामुळे जुने हे दोन मित्र जे आहेत ते पुन्हा एकदा एकत्र येतील असे जवळीक वाटते पुन्हा एकदा एकत्र येतील असे चर्चा सुरू. नाही, यावर कधी मी जेवढ्या बैठकींमध्ये पक्षाच्या होतो त्या बैठकीत असे विषय कधी आले नाही आणि एकत्र येण्याच्या संदर्भात अशी चर्चाही झालेली नाही. आता हा निर्णय माननीय अमितभाई, माननीय नरेंद्रभाई, माननीय देवेंद्रजी करतील. या संदर्भामध्ये जर जुन्या गोष्टी विसरून पुढे लागायचं असं पक्ष ठरवत असेल तर तो पक्षाचा निर्णय आहे. पण आज एकत्र येण्याची आवश्यकता या क्षणाला तर दिसत नाही.